मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्यात। एकूण 97,000 कोटी रुपयांच्या या पुरवणी मागण्या मांडल्यात। शेतकरी कर्जमाफीसाठी दिल्या जाणाऱ्या निधीची ही तरतूद यामध्ये करण्यात आली। शेतकरी कर्जमाफीसाठी दिला जाणाऱ्या निधीची सुद्धा यामध्ये तरतूद आहे। एकूण शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या झटपट बातम्या। अखेर मुंबई शहरामध्ये पावसाची हजेरी लागली। राज्यात 24 जून पासून मान्सूनचा जोर वाढणार, हवामान विभागाने वर्तविला अंदाज। गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाला आता सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांची कटकट मिटली, आता सहाय्यकच करणार ई-पीक पाहणी। तांत्रिक अडचणीमुळे शासनाचा निर्णय। 15 जुलैपासून नवीन पद्धत। बचत गटांच्या महिलांचाही राहणार सहभाग, शेतकऱ्यांना दिलासा। अखेर मान्सून सक्रिय झाला। कोकण मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा। बहुतांश भागामध्ये बरसल्या मान्सूनपूर्व सरी। 23 जूनला मान्सूनचे पुण्यात आगमन होण्याची शक्यता आहे। हळदीला दरवाढीची झळाळी। हळदीच्या बाजारामध्ये क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने मार्केट यार्डामध्ये हळदीची आवक वाढली। हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीला सध्या सरासरी 14,000 रुपयांपर्यंत मिळत आहे दर, शेतकऱ्यांना दिलासा। अधिवेशनात कर्जमाफी व पीक विमा गाजणार। आता सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील अटी व शर्ती व प्रलंबित पीक विम्याचे दावे, तसेच खरीपातील एल निनोचे संकट व खत टंचाई याविषयीची संपूर्ण चर्चा होणार आहे। विहिरीतील पाण्याने तळ गाठला। उन्हाळी पिके आता करपू लागली। वाराची दिशा बदलत राहिल्याने पाऊस गायब। मान्सून लांबल्याने विहिरी, बोरवेल आणि शेततळ्यामधील पाण्याची पातळी झपाट्याने खालावली, शेतकरी हवालदिल। शेतकऱ्यांना दिलासा। खाजगी सागवान तोडण्यासाठी आता परवानगीची गरज नाही। अनुसूचित वृक्षांच्या यादीतून सागवान वगळण्याचा निर्णय। वाहतुकीवरील असणाऱ्या ट्रान्झिट पासची अटही रद्द। खाजगी जमिनीवर उगलेल्या सागवान वृक्षाबाबत निर्णय। लग्न असो वा जत्रा, प्रत्येक ठिकाणी पोलिओचे 2 थेंब। प्रशासनाचा मायक्रो प्लॅन तयार। ऊसतोड कामगार अन भटक्यांच्या वस्त्यावर पोहोचणार मोबाईल टीम। राज्यामध्ये रविवारी 28 जून 2026ला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवणार। वृद्ध असो की विद्यार्थी, एसटी मध्ये सवलतीसाठी NCMC स्मार्ट कार्ड हवेच। सूचनांचे पालन करत वाहकाला सहकार्य करा, परिवहन विभागाच्या वतीने केले आवाहन। 1 ऑगस्ट पासून कार्ड नसल्यास पुढे भाडे लागणार। कर्जमुक्तीच्या लाभासाठी आधार कार्ड आणि ॲग्रीस्टॉक नोंदणी अनिवार्य। शेतकऱ्यांनी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॉक नोंदणी व बँक खात्याशी आधार लिंक व मोबाईल लिंक करून घ्यावे। उन्हाचा चटका कायम, त्यात पाऊस लांबला अन भाजीपाला महागला। बाजारपेठेमध्ये आवक घटली। नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला उदगीरामध्ये वाहतूक वाढल्याने भाजीपाल्यात दरवाढ झाली आहे। 100 मिलीमीटर पावसानंतरच पेरणी करावे। यावर्षी मान्सूनवर एल निनोचे संकट असून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे। तसेच बियाणे खते महाग असल्याने आवश्यक पाऊस पडल्यानंतरच पेरणी करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला। सरकारकडून कर्जमाफीसाठी जाचक अट लागू। जूनचा 15वाडा उलटूनही पाऊस पडेना, शेतकरी त्रस्त। कर्जमाफीसाठी 36,585 कोटी रुपयांच्या योजनेमध्ये 2019 नंतर पुन्हा कर्ज थकविलेल्या शेतकऱ्यांना मर्यादित मदतीची आहे तरतूद। तुरीच्या दरात तेजी, मात्र मक्यासह सोने चांदीच्या दरात मंदी। राज्यातील प्रमुख बाजारामध्ये तुरीची आवक कमी जास्त असली तरी सर्वच ठिकाणी तुरीच्या दरामध्ये सरासरीने वाढ झाली आहे। जालना जिल्ह्यामध्ये तुरीला सध्या 6,000 ते 8,200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। महागाईची कात्री, 1 जुलैपासून सलून सेवांचे नवे दर लागू। वाढत्या महागाईचा फटका आता सलून व्यावसायिकालाही बसला असून सलून व्यावसायिकांनी आपल्या सेवेमध्ये 10 ते 20% केली दरवाढ। वसमतला 300 क्विंटल बियाणे मंजूर, पण लाभार्थी यादीमध्ये दरवर्षी 30 नावे। अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये नाराजी, चौकशीची मागणी। शासनामार्फत देण्यात येत असलेल्या मोफत बियाणे गरजूपर्यंत पोहोचले की नाही, शेतकऱ्यांचा सवाल। महागाईची कैची चालणार, सिलाई दरामध्ये 10% वाढ। आता शर्टसाठी 400 रुपये तर पॅन्टसाठी 500 रुपये प्रमाणे शिवून मिळणार। कपडे शिवण्यासाठी महागाईमुळे ग्राहकांना बसणार आर्थिक फटका।
10 दिवसानंतरही पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या। यावर्षी अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्याच पावसामध्ये पेरणी करण्याची घाई केल्याने शेतकऱ्यांना आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे। दुष्काळग्रस्त जनावरांसाठी 14 टन चाऱ्याचे वाटप। राज्यामध्ये सध्या पावसाअभावी जनावरांना चारा टंचाईची समस्या जाणवू लागली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये पशुपालकांना सुमारे 14 टन चाऱ्याचे वाटप करण्यात आले। भेसरखोरांना दणका, बाजारपेठेतून खुले खाद्यतेल गायब। अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यामध्ये सुरू असलेल्या भेसरविरोधी धडक मोहिमे हाती घेतल्याने सुटे तेल मिळणे बंद झाले आहे। पीएम किसानचा 23वा हप्ता वितरित करण्यात आला असून राज्यातील 90.85 लाख शेतकरी कुटुंबियांना एकूण 1817 कोटी रुपये खात्यामध्ये थेट निधी जमा। आता शेतकऱ्यांना आहे नमूची प्रतीक्षा। ऊस उत्पादकांचे राज्यभरात 396 तर जिल्ह्यामध्ये 88 कोटी रुपये थकले। FRP चुकती करणे झाले कठीण। गाळप हंगाम संपून 4 महिने लोटले तरीही पैसे नाही। सोलापूर जिल्ह्यातील अपडेट। सरसकट कर्जमाफीसाठी अकोल्यामध्ये धरणे आंदोलन। शेतकरी विकास मंचाच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची होत आहे मागणी। 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करा। उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर भरणे आवश्यक। ठिबक तुषारचे अनुदान थकले। प्रतिथेंब पीक मिळणार कसे? 2.69 कोटीचे अनुदान मिळणार तरी कधी? अकोला जिल्ह्यातील 1324 लाभार्थी आहे अनुदानासाठी अजूनही प्रतीक्षेत। कॉक्रोच आंदोलनावर ठाम। दिपके यांची शेतकऱ्यांना सोबत येण्याची हाक। पेपरफुटी विरोधामध्ये कॉक्रोच जनता पार्टीद्वारे सध्या दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे। शेती, शेतकरी, बहिणी व सर्व सरकारी कारभार वांजोटा। विरोधकांचा सरकारवर हल्ला व चहापाण्यावर बहिष्कार। पावसाळी अधिवेशन आजपासून सुरुवात। जानेफळीच्या हळदीचा पहिला कंटेनर दुबईला रवाना। आंतरराष्ट्रीय झप स्मार्ट अंतर्गत संपूर्ण मूल्य साखळी विकसित। बुलढाणा जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। कांद्याला 2000च्या पुढे दर। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आवकही चांगली। मागणी वाढल्याचा परिणाम। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रत्येकी 3000 रुपयांचा मिळत आहे दर। तांदूळ डाळींना महागाईचा तडका। खाद्यतेलामध्येही दरवाढीचा भडका। इंधन दरवाढीने चिंता, त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले। संसदीय समित्या घेणार देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा। पश्चिम आशियातील युद्धामुळे मागील काही काळामध्ये इंधन आणि खतांच्या किमती भरमसाठ वाढल्याने त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे। एल निनोच्या प्रभावामुळे आता दुबार पेरणीचे संकट। मारेगावातील 35,000 हेक्टरवरील कापसांच्या पेरण्या बिघडल्या। राज्यामध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवल्यास बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो। अंतिम करार न झाल्यास होर्मुझमध्ये टोल। ट्रम्प यांचा इराणला इशारा। वाटाघाटीवर लेबनॉन संघर्षाचे सावट, त्यामुळे अमेरिका इराण तणाव पुन्हा वाढण्याची भीती। नाफेडची कांदा खरेदी योजना फसवी। 10 दिवस उलटले तरीही खरेदी नाही। शासनामार्फत हमीदराने नाफेडमार्फत कांदा खरेदीची केलेली घोषणा केवळ कागदावरच। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। जनावरांसाठी चाराची शोधाशोध सुरू। पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांना गवत व चारा मिळवण्यासाठी येत आहे अडचणी। शासनाने चारा डेपो सुरू करण्याची मागणी। नाफेडकडून सुरू होईना कांद्याची खरेदी। खुल्या बाजारपेठेमध्ये कांदा पिकाला अत्यंत कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लावलेला उत्पादन खर्चही निघणे कठीण। गाळ उपसला, शेतात टाकला। 5000 शेतकऱ्यांची जमीन झाली सुपीक। जिल्ह्यातील 6 तालुक्यामध्ये 3,01,233 घनमीटर गाळाची उपसा। बीड जिल्ह्यातील अपडेट। आले दर झाले दुप्पट। प्रतिगाडी दर 47 ते 49 हजारावर। शेतकऱ्यांना दिलासा। सातारा जिल्ह्यामध्ये आल्याच्या आवकेत घट झाली असून याच वेळी बाजारातील मागणी वाढल्याने दरात ही तेजी निर्माण झाली आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 5 कोटी होणार वळते। पुरवठा विभाग। शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचे 5,56,56,367 रुपयांचा निधी वळता केला जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। कापसाच्या उत्पादन वाढीसाठी 75,000 रुपयांचे अनुदान। 12,000 हेक्टरवर प्रयोग। महाडीबीटी पोर्टलवर करावा शेतकऱ्यांनी अर्ज।
समुद्र तापतोय, मान्सून बिघडतोय. आगामी काळात अतिवृष्टी व पूर आणि किनारी संकट येऊ शकते. समुद्रपातीचा वाढीचा वेग चिंताजनक. पारा घसरला, उकाडा भीषण. नागपूरकरांना उष्ण वाऱ्यांचा झळा. तापमान 40.6 अंशावर. पावसाचा विलंब होत असल्याने राज्यामध्ये तापमान वाढून उकाडा जाणवत आहे. अवकाळीने तुटला ताण. संत्र्याचा मृग बहाराची यंदाही हुलकावणी. उत्पादक अडचणीत. कोट्यावधींचे व्यवहार झाले ठप्प. दमदार पावसाची प्रतीक्षा. पड रे पावसा, होऊ दे पाणी पाणी. निदळावर हात ठेवून वाट पाहू किती. शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी. 4 दिवस पाऊस आला नाही तर गंभीर स्थिती निर्माण होऊन ऊस करपण्याच्या मार्गावर. उकाड्याने पशुधन सापडले संकटात. वाढत्या उकाड्याने जनावरांनाही झटका. पावसाने आता ताण दिल्याने जनावरांना आजाराचा होत आहे प्रादुर्भाव. भाड नियमाचा फटका. 1.5 एकरातील अद्रक बेन जळाले. शेतकऱ्यांचे 1.80 लाखांचे नुकसान. ऐन उन्हाळ्यामध्ये महावितरणाचा शॉक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. कांदा, आलं, मिरचीची मोठी आवक. एकूण उलाढाल कोट्यावधीच्या घरात. चाकण बाजारभावामध्ये महात्मा फुले मार्केट यार्डामध्ये तोतापुरी आंब्याची मोठी आवक. भाजीपाल्यांच्याही भावामध्ये चढ उतार. जनावरांच्या बाजारातही उत्साह. शेळ्या मेंढ्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद. मान्सूनच्या वाटचालीत खंड पडल्याने राज्यातील प्रमुख जलसाठ्यातील पाणी पातळी खालावली. राज्यातील एकूण 16 धरणातील उरले फक्त पिण्यापुरतेच पाणी. ग्रामीण भागात आता जाणवू लागली दूध टंचाई. हिरवा चारा मिळणे झाले दुर्मिळ. शेतकरी अडचणीत. ग्रामीण भागातील दुभती जनावरांची संख्या देखील घटली आहे. मृग नक्षत्रांची दांडी. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे. मालेगाव तालुक्यामध्ये 418 हेक्टरवर कपाशी लागवड पूर्ण, पण पाण्याअभावी शेतकरी परेशान. धूळ पेरणी संकटात. 11,000 हेक्टरवरील कपाशीवर दुबारीचे सावट. सोयगाव तालुका. 15 दिवसामध्ये फक्त 3 मिलीमीटर पाऊस पडला. शासकीय कांदा खरेदी 1730 रुपये दराने सुरू राहणार. बफर स्टॉकसाठी केंद्र शासनाकडून खरेदी दरामध्ये करण्यात आली वाढ. केंद्र सरकारने कांदा खरेदीचा दर 1650 रुपयावरून थेट 1730 रुपये प्रति क्विंटलचा दर केला आहे. धूर पेरणी संकटात. दुबार पेरणीचे शेतकऱ्यावर संकट. कपाशीसह उन्हाळी मिरची पावसाअभावी धोक्यात आली असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. सोयाबीन क्षेत्र वाढीची शक्यता. मक्याखाली क्षेत्र कमी होण्याचा अंदाज. सोयाबीनचे पीक हे कमी कालावधीत व कमी पाण्यामध्ये येत असल्याने यावर्षी सोयाबीनच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होऊ शकते. पाण्याअभावी चारा पाण्याचे संकट बनले गंभीर. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.